राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अचानक घडामोडींनी सर्वांनाच गोंधळात पाडले आहे. हा सत्ता संघर्ष कोणत्या दिशेने वरच्या जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण पाहणार आहोत बारामतीचं स्थित्यंतर, एक अशी शोकांतिका जिने सगळी राजकीय समीकरणं एका रात्रीत बदलून टाकली आणि यातूनच पुढे आला सुनेत्रा पवारांचा राजकीय उदय. चला तर मग या विश्लेषणाला लगेच सुरुवात करूया. आता या सगळ्या घडामोडीत सर्वात थक्क करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे कालपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले नेते एका रात्रीत अचानक एकत्र कसे आले. एक अत्यंत तीव्र कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष अचानक असा कसा थांबला? नेमकं काय घडलं यामागे? हेच आपल्याला डिकोड करायचंय. इथे पहा, एका बाजूला 2024च्या निवडणुकांमधला तो पवार विरुद्ध पवार असा कडवा संघर्ष जो आपण सगळ्यांनी पाहिलाय, आणि दुसऱ्या बाजूला बारामतीच्या पोटनिवडणुकीत दिसलेली ही अनपेक्षित अभूतपूर्व अशी एकत्रित आघाडी. हा विरोधाभास खरंच खूप मोठा आहे, नाही का? हे फक्त काही राजकीय जुळवाजुळव नाहीये, तर हा एका खूप मोठ्या भावनिक स्थित्यंतराचा पुरावा आहे. राज्याचे राजकारण हादरवून सोडणारी शोकांतिका. तर या सगळ्या बदलाची सुरुवात होते एका अत्यंत धक्कादायक घटनेने. उपलब्ध रिपोर्ट्सनुसार मुंबईहून बारामतीला परतत असताना एका भीषण विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. या बातमीने फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अख्खं राज्य एका मोठ्या शोकसागरात बुडालं. अक्षरशः एका क्षणात राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडी ठप्प झाल्या. साहजिकच या शोकांतिकेनंतर राजकारणात एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आणि मग सुरू झाले तर्कवितर्क. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गट आता पुन्हा शरद पवारांसोबत जाणार का? नेतृत्वाची धुरा सुप्रिया सुळेंकडे येणार की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पक्षाचं नियंत्रण जाणार? अशा अनेक अफवा आणि शक्यतांना अचानक खूप वेग आला होता. आता वळूया राजकीय पडद्यामागच्या नाट्याकडे. पोटनिवडणुकीच्या काळात पडद्यामागे घडलेलं हे नाट्य एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही. रिपोर्ट्सनुसार काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावण्यासाठी सर्वपक्षीय समन्वयाची एक अत्यंत वेगवान साखळी चालवली गेली. पहा कसं घडलं हे. पहिल्यांदा सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सपकाळांशी संपर्क साधला. एवढंच नाही तर शरद पवार गटाच्या नेत्यांनीही वजन वापरलं आणि शेवटी स्वतः शरद पवारांनी थेट राहुल गांधींना फोन केला. या अभूतपूर्व राजकीय समन्वयामुळेच अखेर काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली. पण एक मिनिट, जरी मुख्य विरोधी पक्षाने माघार घेतली असली तरी निवडणूक बिनविरोध झाली का? तर नाही. तिथे तब्बल 24 उमेदवार अजूनही रिंगणात होते, ज्यामध्ये करुणा मुंडे यांचाही समावेश होता. म्हणजेच प्रमुख पक्षांनी रस्ता मोकळा केला असला तरी हा विजयाचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या अजिबात सोपा नव्हता. 24 विरोधक समोर असणं ही साधी गोष्ट नाही. दुरावलेली कुटुंब एकत्र उभे राहते. आता हा मुद्दा खूपच रंजक आहे. राज्यात शिवसेनेचे 2 गट आजही एकमेकांचे कसे कट्टर विरोधक आहेत हे आपण पाहतोच आहोत. पण बारामतीत नेमकं या उलट चित्र दिसलं. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट अक्षरशः खांद्याला खांदा लावून उभे राहिले. अगदी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी देखील त्यांचा जाहीर प्रचार केला. राजकीय मतभेदांपेक्षा कौटुंबिक नाती कशी वरचढ ठरू शकतात याचं हे एक मोठं उदाहरण आहे. इथे आपण एका गोष्टीची अत्यंत निष्पक्षपणे नोंद घ्यायला हवी. शरद पवार गटाच्या नेत्यांनी असा दावा केला होता की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी हीच अजितदादांची शेवटची इच्छा होती. पण दुसऱ्याच बाजूला अजित पवार गटानं या दाव्याचं स्पष्टपणे खंडन केलं. त्यांनी सांगितलं की याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. माहितीचं विश्लेषण करताना या दोन्ही बाजू समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. अर्थातच राजकारणात जे वरवर दिसतं तेच नेहमी सत्य असतं असं नाही. ही एकजूटसुद्धा परिपूर्ण नव्हती. अपघातानंतर लगेचच रोहित पवार यांनी पक्षातील इतर प्रमुख नेत्यांवर, विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. यामुळे पक्षांतरणात एक मोठा तणाव निर्माण झाला होता. म्हणजेच वर शांतता दिसत असली तरी आतून बरंच काही शिजत होतं. सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा. आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी येऊया. सुनेत्रा पवार यांचा उदय. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. विचार करा, एका बाजूला अपार वैयक्तिक दुःख आणि दुसऱ्या बाजूला राज्याची जबाबदारी.
त्यांनी अत्यंत खंबीरपणे स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं, पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी संघटनेची सूत्रे हाती घेतली आणि बघता बघता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीसुद्धा स्वीकारली. इतर कोणाकडे नेतृत्व जाण्याच्या आधीच त्यांनी ही धुरा अत्यंत खंबीरपणे स्वतःच्या खांद्यावर घेतली. या अत्यंत कठीण संकट काळात त्यांनी ज्या प्रकारे प्रभावीपणे नेतृत्व केलं, त्याने बारामतीच्या जनतेला एका अर्थाने हे दाखवून दिलं की अजित पवार यांच्या त्या खऱ्या राजकीय वारसदार आहेत आणि याच विश्वासाच्या बळावर त्यांनी या पोटनिवडणुकीत असा दणदणीत आणि विक्रमी विजय मिळवला. एक खंबीर नेतृत्व कसं असतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. 2029साठी भविष्यातील अंदाज. आता थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. 2024च्या निवडणुकांमधले हे संमिश्र निकाल पहा. विधानसभेत जनतेने अजित पवारांना साथ दिली, तर लोकसभेत सुप्रिया सुळेंना. यावरून हे स्पष्ट होतं की या शोकांतिकेने सगळी राजकीय समीकरणं बदलण्यापूर्वी बारामतीचा मतदार किती मोठ्या प्रमाणावर विभागलेला होता. पण मग आता पुढे काय? 2029च्या निवडणुकांकडे पाहताना रिपोर्टमधली माहिती खूप रंजक शक्यता वर्तवते. भविष्यात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा होऊ नये यासाठी शरद पवार गटाचे नेते आता स्पष्टपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट कायमस्वरूपी एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आणि हो, आणखी एक मोठी चर्चा म्हणजे सुनेत्रा पवारांच्या सध्याच्या मतदारसंघातून जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यताही वर्तवली जातीये. तर या सगळ्या विश्लेषणांती आपल्यासमोर एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या शोकांतिकेतून निर्माण झालेली ही एकजूट खरोखरच कायमस्वरूपी टिकेल का? 2029मध्ये आपल्याला एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पाहायला मिळेल की ही फक्त एक तात्पुरती मलमपट्टी होती आणि भविष्यात पुन्हा तोच पवार विरुद्ध पवार असा कटू संघर्ष उफाळून येईल? या प्रश्नाचं नक्की उत्तर तर काळच देईल, पण तोपर्यंत हे राजकीय स्थित्यंतर नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी अभ्यासाचा विषय राहील. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.